जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. आता वाजले 9 आणि मी आता 9 वाजताच करायला बसतोय, कारण की आज आम्हाला संध्याकाळी जायचं एका कार्यक्रमात. तर त्याच्यामुळे मला संध्याकाळी टाईम भेटणार नाही आणि उद्या मी जाणार आहे मामाकडं. तर आता मी पटाकन बघा हे एवढे पिशव्या आहेत, ह्या करायला घेतो, मशीनवरती बसतो पटापटा. 12-1 पर्यंत जेवढे होतील तेवढे करून घेईन आणि मग तुम्हाला भेटतो. 12:30 वाजून चालली. माझ्या सकाळपासून 50 पीस झालं. सकाळपासून लाईट पण खूप वेळ गेली. 50 पीस होतात, फक्त 47 पीस आहेत. मी अजून 3 करत होतो, पण मशीनची बॉबिन का काहीतरी खराब झाले, त्यामुळे शिलाईच येत नाही आहे. कारण काम थांबवलं जरा बसलेलं असंच. लाईट पण सारखी जाते बदलापूरला. बसलं तर मम्मी येऊन नीट करायला मशीन त्यानंतर मी बसू शकतो. ओके ना काय करते. मी मस्तपैकी जेवायला घेतलं आहे. आई गेली आहे बाहेर. तर आईला यायला काहीतरी 4 ते 5 वाजणार आहे. तोपर्यंत मी जाणार आहे बाहेर फिरायला. तर आता मी बसपैकी जेवतो आणि मशीन अजून बंद नीट झाली नाही, त्यामुळे मी काय आता बसणार नाही. दुपारचे 2 वाजलेत. मी 3:30 वाजेपर्यंत जाईल, जरा खाली गाडी वगैरे धुवून ठेवीन. घरी येईन, मग आवडून जाईल निघायला फिरायला मस्तपैकी. तुम्हाला जेवण भेटतो. गाडी धुवायला आमची, कारण की इथं पाणी वगैरे ठेवलं मस्तपैकी. मी गाडीला खराब आहे, गाडी धुवायला जातोय मी आता. लई आवाज येतोय. गाडी धुवून येतो मग तुम्हाला भेटतो. 1 मिनिट. मस्तपैकी रेडी होऊन रेडी होऊन मी निघालोय आता जायला आरवकडे. तर मी आणि आता भूषण रिक्षाने इथनं आरवकडं. तुम्हाला आता भूषणला जाऊन भेटतो आणि मग डायरेक्ट आरवकडे जाऊ. पैकी रेडी झालोय बघा. खालती स्लीपर आणि मस्तपैकी टिक्का वगैरे लावलाय. आंघोळ केली मस्तपैकी निघतो आणि जाऊन भेटतो तुम्हाला. जसं तुम्हाला सांगितलं मी अशी गाडी धुवायला आलेलो खाली. तर गाडीची शाईन बघा गाडी कशी शाईन करते. एकदम 1 नंबर गाडी शाईन करते. गाडीला मी तर डबल स्टँडवरती लावली आहे. तिकडे जाऊन गाडी मी धुतलेली, तिला आणली फिरवून आणि ते डबल स्टँडवरती लावली आहे मस्त. की तुम्हाला निघालो आहे आंब्याच्या झाडाजवळ. भूषण तिथंच मला भेटणार. मग आम्ही रिक्षा मी आलो आहे आरवच्या इथं. फुल हां, म्हणजे आम्ही चौकात येऊन थांबलेलो येण्यासारखे. आणि हा बोलतो लेफ्ट घ्या राईट घ्या लेफ्ट घ्या राईट घ्या. जेवण पोचलोय आता. तो आणतोय पाणी. आता आम्हाला पण नाही माहिती आम्ही कोणत्या खंडर लोकेशनवरती आहे बघा. कसले हॉरर प्लेस आहे इथं. फुल एकदम डेंजरस. घर चांगलं 2 मंजिला घर आहे. 4-5 रूम आहेत. 3 रूम आहे वरती 3 रूम घालते, 4-5 रूम. गाववाला शेवटी तो ऐकत नसतो. परत टेरेस हा वरती टेरेस अजून वेगळा. तेच तर तुम्हाला कार्यक्रमाच्या वेळेस भेटतो. मित्राच्या घरी येऊन बोलायला गेम सुटत नसतोय बघा. आता स्वतः ब्लॉक करायला घेतला म्हणून आम्ही दोघं एकत्रच केलो होतो. शांतच म्हणजे आरव आणि हा एकत्र घेतो त्यात असं याचं म्हणणं आहे. हो राहून दे वा मला बोलतो चल रूम खेळू. नाही बिचाऱ्याच्या फोनमध्ये बीजेम चालत नाही म्हणून तो बिचारा खेळू शकत नाही. बघा चाललाय बघा लगेच. फुल सेवा चालू आहे इथं. मित्रांनो मस्तपैकी आरवची इथं आलेलो, जरा बसलो वगैरे खाल्लो वगैरे. आता आम्ही निघालेलो बघायला की कार्यक्रम सुरू झाला आहे की नाही. तर इथं आलो तर बघितलं अजून कार्यक्रमाची तयारी चालू आहे. DJ वगैरे आलेत मस्तपैकी, ताशा वगैरे आलेत, ढोल ताशा पथक आलेत मस्तपैकी 2-3. आणि हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे की बदलापूर वेस्टमध्ये आहे. म्हणजे आता जाता आलं नाही कारण खूप गर्दी होती. आणि बघा किती सारे ढोल ठेवलेत. हे मस्तपैकी लायटिंग DJ ढोल ताशा. मित्रांनो आता आम्ही निघालोय फिरत आलोय. मित्रांनो आम्ही फिरतोय जरा बदलापूर गाव कसं असतं ते बघतोय. येण्यासारखे फिरतोय. हा आम्हाला फिरवतोय आरव गाववाला. आणि आम्ही येण्यासारखे फिरतोय इथं तिथं. मग काय आम्ही बघून सगळं भेटून निघालो तर बघितलं समोर भगवा झेंडा फडकतोय आणि त्याच्या मागं किल्ला. 1 नंबर व्ह्यू होता. आरव तू कुठं आणलंय आम्हाला? कुठं आलो रे आपण आता? पॅप्सीच्या कारखान्यात. मित्रांनो आम्ही पॅप्सीच्या बदलापूर गावात पॅप्सीचा कारखाना आहे. मला आता कळतंय. इथं हा बोलतो की पॅप्सीचा कारखाना आहे. खरं 25 लाख पॅक गावी येऊन जाणार विकीन भाई. आमच्या गावी बेरोजगारी आहे. पॅप्सीचा कारखाना भाई, अक्षरशः पॅप्सीचा कारखाना. झाडं घेऊन जायचं ना, घेऊन जाऊ. अरे मला काय टेन्शन नाही, मी आता पण घेईन. तर बघा मित्रांनो पॅप्सी आता घ्या.
पण मी कधी हा फ्लेवर बघितला आहे. स्टिंग फ्लेवर तुम्ही बाटलीमध्ये बघितलं असं मग आम्ही आज पेप्सीमध्ये खातो. मी डायरेक्ट स्टॉक उचलणार आहे याचा. म्हणजे अक्षरशः स्टिंग फ्लेवर मधली पण पेप्सी भेटते बदलापुरात अक्षरशः. मित्रांनो हे घोडे आणि रथ आहे ना, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्याच्या मावळ्यांचं रूप धारण केले आज. हे रथ आणि घोडे त्यांच्यासाठी खास करून मागवलेत. ते ह्याच्यावरती बसून स्वारी करणार आहेत आणि असं म्हणजे ॲक्ट करणार आहेत, रिअल टाईप एखादा परफॉर्मन्स करणार आहेत.